नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आता ते संपत आलेलं आहे. काल या अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकारांशी गप्पा मारताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की हे जे काही पार्थ पवार माझ्या मुलाचं कथित जमीन घोटाळ्याचं प्रकरण आहे, पुण्यामध्ये मुंढवा येथे घडलेलं 1800 कोटी रुपयांची जमीन अगदी 300 कोटी रुपयांना काहीतरी घेतली आणि स्टॅम्प ड्युटी जवळजवळ माफच केली त्याला. हे सगळं प्रकरण जेव्हा मीडियामध्ये चर्चेस आलं आणि त्यानंतर गदारोळ सुरू आहे त्याबद्दल, अजितदादा म्हणाले की हे प्रकरणामध्ये म्हणजे थोडक्यात पार्थ पवारची काहीच चूक नाही. ते थेट असं म्हणाले नाही, पण ते म्हणाले की अधिकाऱ्यांनी तपासायला पाहिजे होते सगळं. महसूलच्या अधिकाऱ्यांनी, संबंधित काय तलाठी असेल, तहसीलदार असेल, रेव्हेन्यूच्या खात्याने त्यांनी बघायला पाहिजे होतं ते. हे असं कसं काय झालं? आता ज्या प्रकारात स्टॅम्प ड्युटीची जवळजवळ माफी दिल्याबद्दल अमेडिया कंपनी जी पार्थ पवारची आहे, त्याचं नाव त्याच्यामध्ये थेटपणे आहे. पार्थ पवार त्या कंपनीचा मालक आहे. बहुतेक शेअर्स त्याच्याच नावावरती आहेत. अत्यल्प 1% वगैरे मालकी त्याची त्याच्या मामी भावाकडे म्हणजे दिग्विजय पाटीलकडे आहे. हे सगळं आलेलं आहे. त्यानंतर ही महावचनाची जमीन होती हेही आलं. मग पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली. मग ती तेजवानी, त्या बाईला अटक झाली. तेजवानीला अटक झाली. जो दिग्विजय पाटील, जो पार्थचा मामे भाऊ, ज्याच्याविरुद्ध गुन्हा आहे, त्याला बहारीनला अजितदादांच्या जो दुसरा मुलगा जय, त्याच्या लग्नामध्ये त्याला तिथे जायचं होतं म्हणून त्याला जाऊ देण्यात आलं. मला तुम्ही सांगा की तुमच्या आमच्या जवळच्या कोणी अशा लोकांनी असं कृत्य केलं असतं तर जाऊ दिलं असतं? त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असता. म्हणजे पार्थ पवार ते गुन्हा नोंदवण्यात आला नाही. न्यायालयाने विचारलेलं आहे यासंबंधी, न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे. पण पार्थला क्लीन चिटच आहे. म्हणजे त्याच्याबाबत काही होणार नाही. कारण पहिल्याच दिवशी लक्षात आलं की जेव्हा ही कॉन्ट्रोवर्सी पुढे आली, मीडियाने पुढे आणली, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असं काही करतील असं मला वाटत नाही, आणि आमच्यापैकी कोणीही असं काही प्रकार घडला असेल तर त्याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रकार होणार नाही. कायद्याप्रमाणे जे असेल ते होईल. हे सेट अगदी तोंड पाठ केलेलं सगळ्यांचं वाक्य आहे. कायदा आपलं काम करेल, लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. पण कायद्यापुढे केस मांडण्यासाठी पोलिसांना नीट तपास करायला लागतो. तो त्यांना करून देण्याची परवानगी राजकीय नेतृत्वानेच द्यायची असते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा हे या सरकारमधलं अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. ते अर्थमंत्री आहेत, ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. आणि तुम्ही लक्षात घ्या, विरोधी पक्षांची ताकद अगदी कमी आहे हे मान्य. त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेत. म्हणजे विजय वडेट्टीवार असतील, संजय राऊत असतील, हे लोक बोलत आहेत, अंबादास दानवे असतील, ते बोलत आहेत. पण तरी देखील तुम्हाला सांगतो की अनेक आमदार, म्हणजे हे ॲक्च्युली विधानसभा किंवा विधान परिषद डोक्यावर घेतली पाहिजे या प्रश्नावरती. सगळं रोखून धरलं पाहिजे, इतकं बंबाबंब झाली पाहिजे त्याच्याबद्दल. पण तसं होत नाही आहे. याचं कारण अर्थ खातं अजितदादांकडे आहे. शरद पवारांच्या काही आमदारांना त्या तिकडे जायचं, अजितदादांच्या बाजूला दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. सुप्रियाताई तर म्हणतात की मी पार्थशी बोलले, तो काय असं करेल असं मला वाटतच नाही. अजितदादा छान कोट वगैरे घालून दिल्लीला जातात थंडीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाला. शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, ते यासंबंधी त्यांनी अवाक्षरही काढलं नाही. सुप्रियाताईनं अप्रत्यक्ष पार्थच्या मागे मी उभी आहे असंच दाखवलं. शरद पवारांच्या पक्षातलं कोणी, अगदी जितेंद्र आव्हाड नेहमी बोलत असतात, काहीच बोलले नाही त्याबद्दल, या जमीन घोटाळ्याबद्दल.
अन्य कोणीही नेते बोलले नाहीत, त्यांच्याबद्दल बोलण्याची शक्यताच नाही. अजितदादांच्या पक्षातलं कोणी बोललं नाही, महायुतीतलं कोणीच बोलणार नाही त्याच्याबद्दल. उद्धव ठाकरेंच्या पक्षातले लोक आवाज उठवत आहेत, पण ताकद सगळ्यांची मर्यादित आहे. आणि अजितदादा म्हणतात की अधिकाऱ्यांचं चुकलं आहे. म्हणजे थोडक्यात माझा मुलगा निष्पाप आहे, त्याला काही माहिती नाही जगाच्या व्यवहाराची. ही जमीन कोणाची आहे, कुठली आहे, काय आहे, त्याला काही माहिती नाही. तो आत्ताच रांगायला लागलेला आहे. तो अत्यंत निष्कपट असा आहे. तुम्ही त्याला का बोलला होता? तो माझा मुलगा आहे. आणि अजितदादा पूर्वीच म्हणाले, मी 35 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात एकही चूक केलेलीच नाही म्हटलं. ते स्वतःलाच क्लीन चिट देत आहेत. म्हणजे जसे देवेंद्रजी हे क्लीन चिटवादी मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. जे जे त्यांच्या बरोबर येतील त्यांना क्लीन चिट देतात, आणि त्याप्रमाणे हे सगळं घडतं. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की जो भारतीय जनता पक्ष काँग्रेसवरती बेभानपणे आरोप केले त्यांनी 2Gच्या बाबत, ते सगळे बोगस निघाले आरोप, काहीही नव्हतं त्याच्यात. बोफोर्सचे आरोप असेच, काही सिद्ध झालं नाही. अन्य अनेक आरोप जे करण्यात आले त्यामध्ये काहीही सिद्ध झाले नाही. मी तुम्हाला सांगितलं पुन्हा सुरेश कलमाडी कॉमनवेल्थ घोटाळा, त्यांना तुरुंगात पाठवलं त्यांनी, पण ते बाहेर आले आणि काही नाही त्यांच्यावर. आदर्श घोटाळा काय झालं? काँग्रेसने अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केलं, पण भाजपने त्यांना आपल्याकडे घेतलं. अजितदादांवरती यांनीच आरोप केले देवेंद्रजींनी, आणि त्यांना आपल्याकडे घेतलं. आणि तुम्हाला सांगतो, अजितदादांनी ज्या प्रकारे अधिकाऱ्यांवरती हे खापर फोडलं पार्थच्या पार्थ प्रकरणात. माझा मुलगा निष्पाप आहे, तो कुक्कुलं बाळ आहे. अंजली दमानिया बरोबर म्हणाल्या, तो काय कुक्कुलं बाळ आहे का तो? पण अजितदादांना तसं वाटतंय. आता काय, वडिलांची माया आहे ती, त्यामुळे वाटलं असेल त्यांना. परंतु या सगळ्या प्रकारात तुम्हाला सांगतो, दिग्विजय पाटील हा जो आहे पार्थचा मामेभाऊ, त्याच्यावर काही कारवाई होणार नाही. त्यालाही त्याच्यातनं क्लीन चिट मिळेलच, पण पार्थला हात लावलेला नाही. आणि याच्यामध्ये भाग भांडवल सगळ्यात जास्त त्याचं आहे. पगार कंपनी जे देते, 2 कंपन्या आहेत, आणि अजून एक तिसरी कंपनी त्यांनी स्थापन केली रिअल इस्टेटमधलीच. हे सगळे या राजकीय नेत्यांच्या जवळच्यांचे व्यवहार अशा प्रकारचे असतात. हे रिअल इस्टेट असेल, हॉटेल असेल, अशा प्रकारच्या याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या परमिशन्स हव्या असतात, गव्हर्नमेंटचे लोन सबसिड्या मिळणार असतील, त्या ठिकाणी बरोबर या राजकारण्यांची मुलं जातात. आणि अनेक राजकारण्यांचे जे पैसे, काळा पैसा जो जमावलेला असतो, ते फिरवण्याचं काम अशा कंपन्यांमधनं केलं जातं. आणि अजितदादा एकदा म्हणाले ते वैतागून की मी काय बाबा, मी इतकं काम करतो, पण तुम्ही जर मला निवडूनच देणार असेल तर मी सोडून देतो. माझ्या कंपन्या आहेत, मी त्याचं काम करीत म्हणाल ते. पण तुमच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या स्वस्तात जमीन मिळवणं, स्वस्तात म्हणजे सबसिड्या मिळवणं सरकारकडनं, या सरकारच्या मेहरबानीवर जगणारं सगळं तुमचं काम असतं. जरंडेश्वरच्या प्रकरणात ईडी जेव्हा मागे लागली होती दादांच्या, 1000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झाली, ती त्यांना परत मिळाली. आणि बघा, हे 1000 कोटींची मालमत्ता परत मिळाली, आणि मुळात पैसा किती असेल त्यांच्याकडे तुम्ही कल्पनाच करा. प्रचंड पैसा आहे या लोकांकडे, प्रचंड पैसा आहे. आणि आपण अंदाज घेऊ शकतो हा कशातनं कमावलेला तो पैसा. आपण अंदाज घेऊ शकतो हा मेहनतीचा पैसा आहे का मेहनतीचा पैसा नाही आहे. मुद्दा असा आहे, महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय तो असा की सुनील तटकरे हे सुद्धा जलसंपदा म्हणजे सिंचन मंत्री होते, आणि अजितदादा होते. दोघांवरती आरोप झाले होते सिंचन घोटाळ्याच्या बाबत. बाळगंगा प्रकल्प जो होता रायगड जिल्ह्यातला, त्याच्याबाबत त्या तटकऱ्यांवरती आरोप होते. त्या प्रकरणात अनेक गैरव्यवहार. पुढे काही झालं का? काहीही झालं नाही त्याचं. तटकरे आज अजितदादांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजितदादांचा जो सिंचन घोटाळा आहे त्याच्यामध्ये काही बाबतीत, जो विदर्भातला एक गोसीखुर्द प्रकल्प होता, त्याच्यामध्ये कॉस्ट एस्केलेशन म्हणजे प्रकल्पाचा खर्च प्रचंड वाढवला.
याबद्दल काही अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना कोर्टाने सांगितलं की याबाबत काहीही सिद्ध होऊ शकले नाही, सोडून दिलं कोर्टाने. आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनाही काही झालं नाही. पण अजितदादांनी सगळं अधिकाऱ्यांवर ढकलून दिलं आणि परत माझी कुठे सही नाही असं त्यांनी सांगितलं. फडणवीसांना विचारलं जेव्हा की बाबा तुम्ही आरोप करत होता दादांवरती, चक्की पिसिंग म्हणत होतात, मग आता का गप्प आहात तुम्ही? तेव्हा ते म्हणाले की आम्हाला तर असं वाटलं की यामध्ये अजितदादांनी सगळे निर्णय घेतले, पण आम्ही कागदपत्रामध्ये तसं दिसत नाहीत. पण मग बैलगाडीभर पुरावे ताबडतोब तुरुंगात टाका. विनोद तावडे म्हणाले की आम्ही आलो की दुसऱ्या दिवशी तुरुंगात खडी फोडायला पाठवू अजितदादांना. हे का बोलत होता तुम्ही? नरेंद्र मोदी त्यानंतर आत्ता म्हणजे अजितदादांना बरोबर घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले ना की यांनी 70,000 कोटी रुपये घोटाळा केलेला आहे अजितदादांनी म्हणून, आणि त्यांना 4 दिवसातच आपल्याबरोबर घेतलं त्यांनी. बघ, नरेंद्र मोदी जाऊ देत, त्याच्या अगोदर 2019मध्ये तुम्ही 4 दिवसांचं सरकार स्थापन केलं होतं त्यांच्याबरोबर. त्याचं काय झालं? आणि किरीट सोमय्या तेव्हा शांत कसे बसले? हा प्रश्न आहे. सुनील तटकऱ्यांबाबत सुद्धा त्यांच्यावर अनेक आरोप झालेले होते, बोगस कंपन्या, बेनामी कंपन्या वगैरे वगैरे. ते सगळं मिटलं, काही नाही. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष, तुम्हाला सांगतो, आठवण करून देतो, ज्यावेळी संजय गांधी, इंदिरा गांधींचे चिरंजीव, हे जेव्हा अतिशय महत्त्वाचे व्यक्ती होते, पंतप्रधानांचे चिरंजीव होते तेव्हा त्यांच्यावरती अनेक आरोप होत होते. आणि ते आरोप करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष खूप पुढे होता. भारतीय जनता पक्ष की संजय गांधींना कशा प्रकारे संजय गांधी हे सरकारमध्ये महत्त्वाचे व्यक्ती बनलेले आहेत, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती केले जात होते. आणि दुसरी गोष्ट अशी की संजय गांधींनी असा प्रस्ताव दिला की आपण मारुती मोटार बनवू, आणि त्यांनी सरकारला एक प्रपोजल दिलं. त्याबरोबर इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या म्हणून बन्सीलाल, जे हरियाणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, त्यांना जमीन दिली, स्वस्तामध्ये जमीन दिली. बँकांनी सवलती व्याजदरामध्ये कर्ज दिलं. वास्तविक कारच्या बाबत निर्णय घेणार जी अथॉरिटी होती, म्हणजे रिसर्च अथॉरिटी, त्यांनी म्हटलं होतं की जे काही प्रोटोटाईप, जे काही मॉडेल बनवलं आहे संजय गांधींनी, ते काही बरोबर नाही आहे, त्याला परवानगी देऊ नये. पण त्याला लायसन्स दिला. हे सगळं घडलं. त्यावेळी भारतीय जनता पक्ष आरोप करत होता. त्या संजय गांधींना जनतेने लाथाडलं. इंदिरा गांधींचा आणि संजय गांधींचा आणीबाणीनंतर पराभव झाला, त्यांना त्यांची शिक्षा मिळाली. मग अशी शिक्षा अजितदादा आपल्या मुलाला देणार आहेत का? नाही देणार. भारतीय जनता पक्ष संजय गांधींवरती आरोप करत होते, आरोप करायलाच पाहिजे होते, काहीच हरकत नव्हती. तुम्ही तुमच्या इंदिरा गांधी मुलावर कसं प्रेम करतात आणि त्याला कसं सगळे त्याची पापं झाकतात असं म्हणत होते. शहा कमिशन पुढे साक्षी दिली होते लोकांनी, या सगळ्या नेत्यांनी. मग आता अजितदादांच्या मुलाबद्दल तुम्ही का बोलत नाही? किंवा जय शहा, अमित शहाचे चिरंजीव आहेत, त्यांना क्रिकेटमधलं काय कळतं? त्यांना एकदम एवढं महत्त्वाचं स्थान क्रिकेटमध्ये कसं मिळालं? हा प्रश्न का नाही विचारत भाजपवाले? अजून एक उदाहरण देतो. मोरारजी देसाई हे पंतप्रधान असताना त्यांचे चिरंजीव कांती देसाई, त्या कांती देसाईंचे डॉडझन नावाच्या कंपनीशी संबंध आहे आणि त्यावरून भ्रष्टाचार झाला असा आरोप मधुलिमय जनता पक्षाचं मंत्रिमंडळ होतं, जनता पक्षामधले नेते होते मधुलिमय, पण ते अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे होते, त्यामुळे ते आरोप करत होते. एवढंच नव्हे तर जगवार विमानांच्या खरेदीमध्ये कांती देसाईंनी दलाली घेतली असा आरोपही करण्यात आला होता. तो मधुलिमयांनी केला होता. असा मोरारजी देसाईंचा याच्याशी काही संबंध नव्हता. पण पंतप्रधानचा मुलगा हा काय करतो याच्याकडे पंतप्रधानांचं लक्ष पाहिजे होतं. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे लोक हे मंत्रिमंडळात होते. अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी हे मंत्रिमंडळात होते जनता पक्षाच्या. ते काही बोलले नव्हते जास्त, पण मधुलिमयांनी आवाज उठवला होता त्याच्याबद्दल.
आणि हे योग्य नाही असं त्यांनी सांगितलं. पुढे यासंबंधी काही निर्णय होण्याच्या आतच ते जनता सरकार कोसळलं. पण कुठे मधुलिमायन, कुठे भाजप? मधुलिमायनी विरोधी पक्षात असताना, विरोधी बाकांवरती असताना, समाजवादी पक्षात असताना काँग्रेसवरती हल्लाबोल केला होता. ज्यावेळी जनता पक्षात सगळे समाजवादी, जनसंघवाले सगळे एकत्र राहते, तेव्हा त्या सरकारच्या भ्रष्टाचारावर त्यांना त्यांच्यावर आरोप केले. आज मला सांगा, भारतीय जनता पक्षातले एकही व्यक्तीला असं वाटत नाही की भले अजितदादा आमच्या महायुतीत असतील, पण हे चुकीचं आहे, आम्ही बोलू त्याच्यावरती? नाही बोलत आहेत ते. आणि केवळ महायुतीमधले नाही किंवा भाजपमधले लोक बोलत नाहीत, पण विरोधी पक्षातल्या लोकांना असं वाटतं की आपण काही बोललो समजा तर आपल्याला अजितदादांनी फंड दिला नाही तर काय करायचं, म्हणून तेही फारसं बोलत नाहीत. काही जण बोलत आहेत, पण जेवढ्या प्रमाणामध्ये आक्रमण करायला पाहिजे तेवढं होत नाही आहे. आणि अजितदादा म्हटलं तर माझा पावथा लहान एक निष्पाप आहे, निष्कलंक आहे तो, त्याच्यावरती तुम्ही आरोप करताय. अरे पण त्यालाच अजितदादांच्या दुसऱ्या मुलाला, म्हणजे मला वाटतं जयला, मद्य निर्मितीचंही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. आणि त्या समितीवरती स्वतः अजितदादा असताना, म्हणजे ज्याला म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे जसा जज एखाद्या प्रकरणात त्याच्या नातेवाईक कोणी त्याचा इन्व्हॉल्व असेल तर तो म्हणतो की नाही, मी या प्रकरणाची सुनावणी माझ्या कोर्टात होता का नाही, मी बाजूला. तसं अजितदादांनी यासंबंधी खाजगीरित्या असं स्टेटमेंट देणं की माझ्या मुलाचा काहीच दोष नाही, सगळं खापा अधिकाऱ्यांवरती पूर्ण, हे चुकीचं आहे ना. तुम्ही वास्तविक यासंबंधी चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे. जो राजीनामा तुम्ही सिंचन घोटाळ्याच्या वेळी आरोप झाले, फडणवीसांनी केले होते, विनोद तावडेंनी केले होते, गडकरींनी केले होते, तेव्हा तुम्ही राजीनामा दिला होता, आता का नाही देत? आणि एवढं सच्चारित्र्याचा आग्रह धरणारा भारतीय जनता पक्ष अजितदादांच्या हकालपट्टीची मागणी का नाही करत? नाही करत आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं मेत कुठे चांगलं? उद्या जर एकनाथ शिंदेंची जागा त्यांना दाखवून देण्यासाठी अजितदादांची गरज वाटते ना, आणि अजितदादांना रेटण्यासाठी एकनाथ शिंदेंची गरज आहे भाजपला. दोघांनाही खेळवत आहेत ते. या लोकांना, भारतीय जनता पक्षाच्या लोकांना भ्रष्टाचाराचं काहीही पडलेलं नाही आहे. त्यांना भ्रष्टाचार हा त्यांच्या दृष्टीने आरोप करण्याचा आणि त्या आरोपाच्या माध्यमातून प्रतिपक्षाला बदनाम करून सत्तेवर येण्याचा एकमेव मार्ग आहे तो त्यांचा. बाकी त्यांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. आणि जर भ्रष्टाचाराशी घेणं देणं असतं ते एवढी कॅश काढणं करतायत. ते संजय शिरसाट, आता तो शिंदे सेनेचा एक आमदार रायगडमधला, एवढे कॅश पैसे सापडत आहेत. अर्जुन खोतकर, काय केलं भाजपने? काहीही केलं नाही त्यांनी, त्यांना काहीही पडलं नाही त्याबद्दलचं. प्रश्न असा आहे की भ्रष्टाचार निर्मूलन या गप्पा मारायच्या नुसत्या, आणि त्यासंबंधी तुम्ही काही करायला तयार नाही आहेत. आणि ज्या अमेरिका कंपनीचा पार्थच्या, त्याचा 0 रेव्हेन्यू आहे, 0 रेव्हेन्यू त्याचा, त्याला तुम्ही एवढी जमीन देता, स्टॅम्प ड्युटी घेत नाही त्याच्यामधनं. आणि आता तर कायद्यात बदल करून ही प्रकरणं कोर्टात जाऊ नये म्हणून महसूल मंत्र्यांनीच ना सगळं सुनावणी घेण्याचा आदेश देण्याची तरतूद केली जाते कायद्यात. मग याचा अर्थ पार्थ पवारला पूर्णपणे याच्यातनं सोडायचा ह्यांचा पूर्णपणे प्लॅन तयार झालेला आहे. आणि हे नैतिकतेबद्दल, हे स्वच्छतेबद्दल हे बोलणार खुद्द राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूल मंत्री, आत्ताचे दुसरं खातं आहे त्यांच्याकडे, पण राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की माझ्याकडे हे प्रकरण आलं होतं, पण मी काही त्याला जमीन दिली नाही. याचा अर्थ काय आहे? राधाकृष्ण विखे पाटील हिंट करतायत की याच्यामध्ये गडबड झालेली आहे, पण एवढंच ते बोलले सूचकपणे. आणि राधाकृष्ण विखे पाटील हे अजितदादांच्या विरोधातले. त्यांचं जे मुळा प्रवाह सहकारी कारखान्याची जे विजेची काही थकबाकी किंवा बिल होतं, त्या मुळा प्रवाह सोसायटीचं, त्याच्या मागे अजितदादा हात धुवून लागले होते जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार होतं तेव्हा. त्यांचा जुनं वैरच आहे, ते शरद पवारांपासूनच आहे. तो मुद्दा सोडून देतो. बाळासाहेब थोरात ते महसूल मंत्री होते, तेही म्हणाले की अशा अनेक भानगडी बाज प्रकरण माझ्याकडे आली, पण आम्ही ते मंजूर केली नाही जमिनीची, वाटेल त्याला जमीन कशीही द्यायची, स्टॅम्प ड्युटीची सवलत द्यायची, या भानगडी त्यांनीही केल्या नाहीत.
आज अंजली दमानिया यामध्ये लढत आहेत आणि हे लढत आहेत हे अतिशय चांगली गोष्ट आहे. आता अंजली दमानिया या प्रकरण हे लावून धरत असताना मग त्यांना कोण कागदपत्र देतं आहे, त्यांना भाजपचा सपोर्ट आहे का, असे काही आरोप करण्यात पॉईंट नाही. मुद्दा काय आहे की पार्थ पवारवरती मेहरबानी झाली का, आणि ही मेहरबानी झाली आहे त्याच्यावरती त्यांनी गडबड केलेली आहे आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पुण्यामध्ये जमीन मुंडवासारख्या ठिकाणी किती त्याची किंमत आहे, पुणे किती डेव्हलप होतं आहे, पुण्यात मेट्रोचा विस्तार होतो आहे, नवीन नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत, पुण्याचा विस्तार होतो आहे, पुण्यात मोठी गुंतवणूक येते आणि त्यामुळे जमिनीचं व्हॅल्युएशन वाढले, फ्लॅट्स व्हॅल्युएशन वाढलेले आहे. अशा याच्यामध्ये अशी जमिनी तुम्ही देताय ना. आणि भानगड बाहेर आल्यावरती तुम्हाला सांगतो, हे जर मीडियामध्ये किंवा याच्यात भानगड बाहेर आली नसती तर या जमिनी यांना मिळालेल्या असतात. आणि यात आता सांगतो, आजही महाराष्ट्रात जे अनेक ठिकाणी येते गुंतवणूक, ती गुंतवणूक कुठे येणार आहे, कितीची येणार आहे, कुठे बंदर होणार आहे, कुठे विमानतळ होणार आहे, कुठे नवीन रस्ते होणार आहे, कुठे भुयारी रेल्वे होणार आहे, कुठे उड्डाणपूल होणार आहे, हे ज्यांची अगोदर माहिती असते या सगळ्या राजकारण्यांना, ते अगोदर या जमिनी खरेदी करून ठेवतात, शेतकऱ्यांना कमी किंमत देतात आणि भरपूर फायदा मिळवतात त्याच्यामध्ये, आणि त्यांच्यामध्ये तुफान काळा पैसा जमा होतो. हा काळा पैसा ते एखाद्या उद्योगात फिरवतात, परदेशामध्ये पाठवतात, परत तिकडने आणतात. हे धंदे यांचे चाललेले आहेत. तोंडाने शिवशाहू फुले आंबेडकराचा गजर करायचा आणि तुडुंब भ्रष्टाचार करायचा, आपल्या मुलाबाळांना ते लाड चोचले पुरवायचे आणि त्यांना संरक्षण द्यायचं. त्यांची पापं उघडकीस आली की त्यांना वाचवायचं, आणि या वाचवण्यासाठी परत सरकारमध्ये असणं आवश्यक आहे. सत्तेत असल्यावरतीच कामं होतात असं अजितदादा का म्हणतात हे लक्षात घ्या. आणि काका त्यांचं संरक्षण करत आहेत. आणि शेतकऱ्यांना सगळं काही फुकट मिळालं नाही, शेतकऱ्यांना काय काय पाहिजे अशा प्रकारचं जी विधानं करता तुम्ही शेतकऱ्यांबद्दल दादाने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं की सगळ्या गोष्टी कशा तुम्हाला मिळतील, सगळ्या गोष्टी फुकट कशा मिळतील, सतत सवलती कशी मिळतील. मग ह्या तुम्ही सवलती उपटताय त्याचं काय. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतायत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, सोयाबीनला भाव मिळत नाही आहे, पूरग्रस्तांना वेळेवरती मदत मिळाली नाही, अजूनही मदत मिळाली नाही असंख्य लोकांना. तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचं प्रपोजल केंद्रात पाठवत नाही आहे, काहीही करत नाही शेतकऱ्यांसाठी. तुम्ही केवळ जाहिरातबाजी करताय, इव्हेंटबाजी करताय, गप्पा मारताय, लाडक्या बहिणींचे पैसे दुसरेच हडप करताय आणि इथे तुम्ही जमीन घोटाळे करताय. हे सरकार म्हणजे काय, म्हणजे कमाल आहे, घोटाळेबाज सरकार आहे. आणि या सरकारचा निषेध केला पाहिजे लोकांनी. लोकांना संतापच कसा येत नाही हे कळत नाही मला. जर तुम्ही महाविकास आघाडी सरकारवरती आरोप करत होते हे वेगवेगळे, आता हे सरकार कसं चाललंय मग महायुतीचं, महालुटीचं सरकार चाललंय आणि त्याच्यामध्ये लूट सगळ्यात जास्त अजितदादा करतात का असा संशय निर्माण झाला. आणि अजितदादा पार्थ बाळा जोजोरे म्हणून पाळणा हलवत आहेत. भयंकर गोष्ट ही. जागेवा लोकांनो, जागेवा. तुर्तास एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.